स्वतः तर त्रस्त असतील, लोकांना नियमांमध्ये आणण्यासाठी एवढ्या गाड्या आहेत, एवढी वाहने आहेत, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? गेल्या 30 वर्षामध्ये फक्त एक फ्लायओव्हर बनतोय, गेल्या 30 वर्षापासून एकही फ्लायओव्हर या ठिकाणी बनू शकत नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे। आणि यासाठी मित्रांनो येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे। आपण बघू शकता हा एकच ब्रिज या ठिकाणी आहे, या ठिकाणी या ब्रिजची अशी अवस्था आहे की आपण जर या ट्रॅफिक मध्ये अडकलात तर 2-2 तास आपण या ठिकाणी निघू शकत नाहीये। ही व्यवस्था बदलायची आहे, ही परिस्थिती बदलायची आहे आणि यासाठी आपल्याला मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। या 20 तारखेला आपण कमळ समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या हक्काचा आमदार आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे। हजारो रुपये आपल्याकडून शिक्षण करायच्या नावावर महापालिका घेते, परंतु हे पैसे घेतल्यानंतर एकही शासकीय शाळा या ठिकाणी नाहीये, या ठिकाणी एकही शासकीय महाविद्यालय नाहीये, या ठिकाणी एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीये, या एका ठिकाणी हा फ्लायओव्हर ब्रिज आहे पण याची समस्या अतिशय दुरावस्थेत झालेली आहे। इथे रस्त्याचे विषय आहेत, इथे फेरीवाल्यांचे विषय आहेत, इथे नागरिकांना चालण्यासाठी रस्ता नाहीये। ही व्यवस्था बदलणार कोण? याचं उत्तर देणार कोण? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्या पण मार्केट लोकांसाठी उपलब्ध नाहीये। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या निवडणुकीला चुकलात तर पुढच्या विकासाला मुकलात आणि म्हणूनच येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा। आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूच्यांना, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना सांगा मोठ्या प्रमाणामध्ये मतदानासाठी उतरा। मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गेल्या 30-35 वर्षापासून ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, ज्या गोष्टीसाठी आपण वंचित आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत। त्यासाठी आपण परिवर्तन केलं पाहिजे, आपण योग्य उमेदवार निवडला पाहिजे, आपण आपल्या सारख्या लोकांमध्ये राहणाऱ्या उमेदवाराला विधानसभेत पाठवलं पाहिजे, यासाठी परिवर्तन करायचंय। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ही निवडणूक महत्वाची आहे। ही निवडणूक साधी सुधी निवडणूक नाहीये, ही निवडणूक पुढच्या 5 वर्ष ठरवणारी निवडणूक आहे, ही निवडणूक पुढच्या 5 वर्ष आपलं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे, ही निवडणूक आपलं 5 वर्षाचं भवितव्य ठरवणार आहे आणि याच निवडणुकीमधून आपल्या हक्काचा आमदार विधानसभेमध्ये जाणार आहे। केंद्रामध्ये भाजपा महायुतीची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहेत आणि या 200 मध्ये नालासोपारा विधानसभेचा आमदार राजन नाईकच असणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। राजन नाईकांना मत म्हणजे विकासाला आपण मत करणार आहोत, राजन नाईकला मत म्हणजे आपल्या विकासासाठी जी गती मिळणार आहे त्याच्यासाठी आपण मत करणार आहे, राजन नाईकला मत म्हणजे शिक्षण व्यवस्थेसाठी मत करणार आहे, राजन नाईकला मत म्हणजे या फ्लायओव्हर साठी, पर्यायी फ्लायओव्हर साठी मत करणार आहे, राजन नाईकला मत म्हणजे पाण्याच्या ज्या काही आपले समस्या त्या सोडवण्यासाठी करणार आहे, राजन नाईकला मत आपल्या शालेय शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे, राजन नाईकला मत म्हणजे फेरीवाल्यांचे प्रश्न सुटणार आहे, राजन नाईकचं मत म्हणजे आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी आपल्या नालासोपाराचा चेहरा बदलण्यासाठी आपण मत देणार आहोत, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। म्हणून मित्रांनो, मतदारांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या 20 तारखेला नक्की मतदान करा आणि मतदान करताना आपले लाडके उमेदवार श्री राजन नाईक यांच्या समोरचं कमळ बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढंच सांगतो आणि तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।